विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच जाहीर सभा होणार आहे। पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाईंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले। कोकणातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रत्नागिरीमध्ये होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता जलतरण तलाव येथील मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। सभेमध्ये उद्धव ठाकरे प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत। शरदचंद्र पवार गटाचे बारामतीचे उमेदवार योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत। पुण्यामध्ये शरद पवारांच्या 4 जाहीर सभा होणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो करणार आहेत। रोड शो दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी शहापुरातून एकूण 11 अर्ज वैध ठरलेले आहेत। मात्र त्यापैकी 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं आता शहापूर विधानसभेच्या रिंगणात एकूण 9 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। रोहित पवार जामनेर दौऱ्यावर आहेत। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी भागात संध्याकाळी रोहित पवारांची जाहीर सभा होणार आहे। मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक यांच्या निवडणूक कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता मलिक भव्य रोड शो काढणार आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे। आता कोणत्याही उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार नाहीये। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता केवळ 8272 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले। शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची। सध्या फोडाफोडीपेक्षा पक्ष चिन्ह चोरण्याचं काम सुरू आहे, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी महायुतीवर केली आहे। महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर सगळ्या होर्डिंगवरून बाळासाहेबांचा फोटो निघाला। काही जण हिंदू हृदय सम्राट लिहायला कतरत होते। स्वार्थासाठी खुर्चीसाठी इतकी खालची पातळी गाठली का, असा सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरातून ते आज प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। सकाळी अंबाबाईचं दर्शन घेऊन ते कोल्हापूर दौऱ्याची सुरुवात करणार आहेत आणि यानंतर आदमापूर इथे ते जाहीर सभेला संबोधित करतील। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमा राजे यांनीच ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे सतेज पाटील चांगलेच भडकले। शाहू महाराज आणि सतेज पाटलांमध्ये मधुरिमा राजेंच्या उमेदवारीवरून वादही झाला। हिंगोली विधानसभेत मनोज जरांगे पाटील समर्थक असलेल्या 17 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते। दरम्यान जरांगेंच्या आवाहनानंतर 17 पैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। यातील एक उमेदवार रमेश शिंदे यांची उमेदवारी सर्वानुमते कायम ठेवण्यात आली आहे। जळगावच्या एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला जागा दिली नसल्यानं नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिले। भाजपचे बंडखोर माजी खासदार ए.टी. नाना पाटील हे उमेदवारीवर कायम आहेत। जनतेच्या सांगण्यानुसार मी अर्ज भरलाय, मीच निवडणूक जिंकणार असा विश्वास ए.टी. नाना पाटलांनी व्यक्त केलाय। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी धुळे दौऱ्यावर आहेत। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार फारुख शहा यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत। उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवारांनी माघार घेतले तर 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांनी केलेला आहे। याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे। तर राजेश वानखेडे यांनी आरोप फेटाळून लावले। खडकवासला मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। त्यापैकी 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 14 उमेदवार मैदानात आहेत। कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे। मात्र शिवसेना आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्यानं महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे। मुंबईतल्या सभेनंतर आता विदर्भात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। आज विदर्भात 2 ठिकाणी राज ठाकरेंच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत। यवतमाळच्या राळेगाव आणि वणीमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। तर राळेगावमध्ये दुपारी 3 वाजता आणि वणीमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलंय। ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तिथे जाहीर सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय।
नांदेडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे। अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चे बांधणी केली जाते। त्यामुळे या मतदारसंघात अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे नेते राजाभाऊ पातकर यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे। भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील आणि कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे। माजल गावात 98 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांनी माघार घेतल्याने 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रकाश सोळंके, मोहन जगताप यांच्यासह 3 अपक्ष उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होणार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। केज विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी 18 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत। त्यामुळे आता 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोथरूड विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमदार चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहेत। शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटलाय। भूम परंडा मतदारसंघात पवार गटाच्या माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी मिळवण्यात यश आलंय। मावळमध्ये विधानसभेच्या एकूण 18 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत, तर 6 जणांनी अर्ज माघारी घेतलेत। त्यामुळे आता केवळ 6 जण निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे आता बापू भेगडे बाजी मारणार की सुनील शेळके बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय। मुलुंड विधानसभा मतदारसंघात पवार गटाच्या उमेदवार संगीता वाझे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही जागा आता काँग्रेसला मिळाली आहे। त्यामुळे काँग्रेस उमेदवार राकेश शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। भिवंडी ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या स्नेहा पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर भिवंडी ग्रामीणमध्ये आपणच वरचढ असल्याचा दावा भाजपने केलाय। पालघर आणि बोईसर या 2 विधानसभेवरील बंडखोरांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आलं। मात्र याचवेळी विक्रमगड विधानसभेत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या प्रकाश निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। आता एक मोठी बातमी, महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून होणार आहे। कोल्हापुरातल्या जाहीर सभेने प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। महायुतीच्या या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील। कोल्हापुरातल्या सभेने प्रचाराचा नारळ महायुतीचे नेते फोडणार आहेत। कोल्हापुरात काँग्रेसच्या मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे। अशात काँग्रेसचे आधीचे उमेदवार राजू लाटकर यांनी अर्ज कायम ठेवलाय। दरम्यान लाटकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले। जालना परतूर मतदारसंघाचे भाजपचे बबनराव लोणीकर प्रचाराच्या रिंगणात आहेत। यावेळी त्यांच्या प्रचारासाठी विनोद तावडेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। सतेज पाटलांच्या घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे। तसंच त्यांच्या सत्तेसाठी त्यांनी छत्रपती घराण्याचा वापर केल्याचा हल्लाबोल धनंजय महाडिक यांनी केलाय। दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे गुणवंत देवपारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। सोमवारी अखेरच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे गुणवंत देवपारे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यशस्वी ठरले। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर आणि त्यांच्या पत्नी संगीता अशोक निलंगेकर यांनी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी शेवटच्या दिवशी मागे घेतली। 22 पैकी 9 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधानसभा सांगली निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलाय। काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी अर्ज मागे घेतला नसल्याने सांगली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। नागपूरमध्ये परिवर्तन महाशक्तीचे 121 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। यापैकी जास्तीत जास्त उमेदवार विजयी होऊन महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा महाशक्तीच्या नेत्यांतर्फे करण्यात आलाय। सम्राट महाडिक यांचा विधिमंडळापेक्षाही मोठा सन्मान होईल अशी ग्वाही भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दरेकरांनी हा शब्द दिला। आता एक मोठी बातमी, नागपुरातील राहुल गांधी यांच्या संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमामध्ये प्रसार माध्यमांना बंदी असणार आहे। बुधवारी ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर कायम बोलणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय।
यावरून आता भाजपनंही टीका केली आहे। काँग्रेसकडूनच संविधानातील मूल्यांची हत्या सुरू असल्याचा आरोप भाजपनं केलाय। दरम्यान या संमेलनात विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी सामाजिक संघटनांचे प्रमुख सहभागी होणार आहेत। राहुल गांधी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत आणि राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त अनेक बुद्धिजीवी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पुन्हा एकदा पाहूयात वारे विधानसभेचे। शिर्डीमध्ये फडणवीसांनी पिपाडा यांना स्पेशल विमानानं बोलावून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम राहिली आहे। त्यामुळे आता शिर्डीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर समीर भुजबळ यांनी माघार घेण्यासाठी महायुतीतून जोरदार प्रयत्न केले जात होते। मात्र समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये। त्यामुळे आता नांदगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सोमवारी 12 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असल्याचं चित्र आहे। सांगली, जत आणि खानापूर मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती झाली। सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये, जतमध्ये भाजप तर खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 8 नोव्हेंबरला धुळ्यामध्ये सभा होणार आहे। तत्पूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मोदींच्या सभास्थळाची पाहणी केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 नोव्हेंबरला मंगळवेढ्यात जाहीर सभा होणार आहे। मंगळवेढ्यातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। भाजपनं रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे। अलिबागमध्ये बंडखोरी केल्यानं अर्ज माघारी घेण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई केली आहे। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार झिशान हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं वंचित बहुजन आघाडीला फटका बसलाय। झिशान हुसेन यांना वंचित कधीच माफ करणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलाय। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी माहीम विधानसभा मतदारसंघात रंजक घडामोडी झाल्या। सदा सरवणकरांनी निवडणुकीतून माघार घेतली नाहीये। दरम्यान दुसरीकडे राज ठाकरेंनी सरवणकरांना घरातही न घेता तुम्हाला लढायचंय तर लढा असा निरोप पाठवला। एक मोठी बातमी, धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळील सांगवीजवळ एका वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रोकड कुणाची आणि कुठे नेली जात होती याची चौकशी सध्या सुरू आहे। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार यांनी अर्ज मागे घेतलेला नाहीये आणि त्यामुळे विद्यमान आमदार रवी राणा यांना मोठा झटका बसलाय। चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी दुभंगलेली आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। धानोरकर कुटुंबानं सेनेवर केलेला अन्याय लक्षात ठेवत शिवसैनिक नाराज आहेत। शिर्डी विधानसभा मतदारसंघात फडणवीसांच्या शिष्टाईला अपयश आलेलं आहे। भाजपचे बंडखोर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे। धुळ्याच्या साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी अर्ज माघारी घेतलेला नाहीये। गेल्या निवडणुकीमध्ये मंजुळा गावितांनी सूर्यवंशींचा पराभव केला होता। मात्र यंदा ते इच्छुक असूनही उमेदवारी न दिल्यानं सूर्यवंशी यांनी बंड केलंय। वाई विधानसभेत पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे साताऱ्याच्या वाईमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील आणि पुरुषोत्तम जाधवांमध्ये सामना होणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे। त्यामुळे गोंदियातील 3 मतदारसंघात दुहेरी लढत तर एका ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राजेंद्र ठाकूर यांनी श्रीवर्धनमधून काँग्रेसकडून बंडखोरी केली आहे। महाविकास आघाडीनं उमेदवार दिला असतानाही राजेंद्र ठाकूर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत।
चांदवड देवळा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार केदार आहेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान त्यांना साथ देण्यासाठी भाजप, काँग्रेस, शरद पवारांच्या पक्षातील माजी आमदारांनी देखील पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे। महायुतीमधील बंडखोर प्रकाश निकम यांची मनधरणी करण्यात शिंदेंसह शिवसेनेच्या सर्व नेत्यांना अपयश आले। पालघरच्या विक्रमगडमध्ये निकम यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत जिजाऊ संघटनेचा झेंडा हाती घेतलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी आणि आरमोरी या दोन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे। हनुमंत मडावी आणि आनंदराव गेडा यांनी बंडखोरीचा झेंडा हाती घेतलाय।